तर हाय सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे शुक्रवार आणि मम्मी इकडं चक्क आज गुरांच्या गोट्यात मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. काय म्हणते मला व्हिडिओमध्ये खूप दिवसातून गुरातलं म्हणजे गोट्यातील दाखवते. गोट्यातलं काय धार काढायची चाललंय. धार काढावं लागतं सकाळ सकाळ. दूध घालायला जायचं, चहाला लागतंय. परत बापूला इकडं तिकडं कुठं जायचं म्हणलं सकाळ सकाळ बापू खवायचं परत लवकर धार काढ म्हणते तर दुधाला जायचं या. लय नाही दूध निघत आपलं, जातं 6-7 लिटर जातं 2 टायमाचं. पण तेवढं तरी न्यावं लागतंय की, गोळी पेन आणावं लागते. परत आपल्याला लागतंय घरी. बरीच गाया होत्या बरं का, पण इकल्याच एवढीच एक ठेवली ना, खायची पंचायत असल्यामुळे. आता नुसता उसळती नुसती ओरडत राहते सकाळ सकाळ सारखं गवत. आता त्याला खूप छान वाटतं, तिला वाटतं रोज गवत असावं खायला, नाही तर लगेच ओरडायला सुरुवात करते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शेतकरी माणसाचं असलं जायचं सकाळचं. जाल्लोट करा, धारा काढा, गुरांना गुळी ठेवू. कुणाच्या कोंबड्या असतात, कुणाच्या शेरडं, कुणाची मेंढरं, कुणाचं काय पाळीव प्राणी असल्यावर शेतकऱ्यांचं तासच काम असतं. आधी बाहेरचं करायचं मग घरातलं करायचं. तसं आमच्या आत्या काय घरातलं स्वयंपाक करतात, त्याच्यामुळं बाहेर काम करायला काही नाही. मोगऱ्याला फुलं आलं तर हा, मोगऱ्याला फुलं फुलं यायला लागली की आता फुलं येते तिथली मोगऱ्याला. तिकडच्या तिथल्या आल्यात तिन्ही पण आल्यात बाई, हा, तिन्ही पण आल्यात. तिला पण आल्या. पलीकडचा एक आहे त्याला नाही तेवढ्या आल्या, पण येत्याला आता सगळ्याला हळूहळू. हाईक येत्याला आता मोगऱ्याचा. आता बही असतो ना, उन्हाळा हिता व्हायला मोगऱ्याला फुलं येते. आता मस्त फुगले येते लई. त्याला बापूचं काय चाललंय ती पण दाखवते. बापू सकाळ सकाळ दारी काल व्हिडिओ बघा ही टाकून घेतलेली, तुम्ही बघितलं नाही अजून. व्हिडिओ सोडलाय, पण ती लोक काढायचं रात्री विसरून गेली मी. तास काढीन ती आज भिजवायला लागेल ना. मग आता मला नाही दंड ही ओढायला, म्हणजे एवढं जमत नाही नीटनेटकं. मग बापू देतात ओढून. बापू गेलं तिकडे हे करायला. बापू म्हणले तुला दंड ही ओढून दे की तुझी तू भिजव म्हणजे चालतंय. मग त्याचं पण ते आता व्हिडिओ निवांत झालं लोक काढीन. आता सकाळ सकाळचं बघा गावाकडं कसं चाललेलं असतं सगळ्यांचं. हा, सगळ्यांचं शीत चाललेलं असतं बरं का. असं नाही की मी एकटेच लय कामाची मीच काय सगळं करते, असं नाही. ज्याने त्याचं हे असतं. धार काढायचं तरी काय सोपं आहे का, हे सगळं व्यवस्थित करूनच धार काढावं लागते. जाऊ दे चला. चाललंय घरात कांदा चिरायचं काम, बापूचं चाललंय तिकडे वाढायचं. माझे पप्पा म्हणलेले की का नाही गार्डन दाखव व्हिडिओ कॉलमध्ये, आणि व्हिडिओ कॉलमध्ये काल तर रात्री ती काय हीच नाही. बघा इकडं काय, आता पप्पा तर व्हिडिओ सगळं बघतात पण म्हणतात की गार्डन दाखवत नाही ना तू. भाजी करते आजी तू, इतकं कांदा हे केलाय. कांदा चिरलाय मी मस्तपैकी बारीक छान. इतकं कशाला? चटणी कांद्याची. डाळ डाळ कांदा. कांदा करते ग. मस्तपैकी डाळ कांदा करायचा. असं म्हणलं कांदा पाणी निघले काय. इतकं कशाला चिरायचं? इतकं बारका कशाला चिरायचं? ते हे मी कांदा चिरायचे मी केलाय ग. काय म्हणते हो? काय नाही चाललंय स्वयंपाक करायचा. काय चालायचं रोजच. काय म्हणतात ना ते रोजच रडण त्याला कोण काय ते रोजच मडण त्याला कोण रड. हा तेच, त्याला कोण रडायचं असलं झालंय. बरं मला उरताना दे तिथलं. अजून कणिक मळायची. शाळा आहे का आज? मग काय. ना जाऊ दे कर. तिथं चुलताना म्हणून तर डाळ आणून द्यायची घरातली. असा
मस्त कांदा काय करायचं बारीक चिरायचा आणि बिगर तेलाचा आता डाळ टाकायची आणि दोन्ही पण असं ठेवायचं शिजवायचं आणि नंतर फोडणी द्यायची त्याला पण लगेच फोडणी द्यायचं ना आता झालं कांदा आणि राहिला तेल भाजायला. कधी टाकायचं? हा तेल तेल नंतर टाकायचं लगेच नाही टाकायचं कढीपत्ता ती परत न टाकायचं जिरी मोहरी कढीपत्ता नको टाकू आहे, का कोण खात पण नाही त्याला. खायचं असतं हे वासासाठी असतं ते असं कसं झाकून ठेवायचं चांगलं शिजून द्यायचं कांदा मस्त पाहिजे डाळ आणायची राहिली की चल मी डाळ आणते थोडी आता इतकं सकाळ सकाळ सारं वाटतंय. आता कसं वाढायचं त्याला काय आपलं आताशी उठली नाही मग मागाशी उठले मी. काय नाही चाललंय मका टाकली 2 पायल्या मोदी सरकारने दिलेली आली होती एकदा कुपानावर ती टाकली आता भिजवायचं पदशीर म्हणजे गैला होईल आपली 2.5 महिन्यानी हो बाकी काय नाही पदशीर चाललंय. लाईट जायची 12:30ला तर हळूहळू भिजवायचं काय निमार्द होईल निमार्द उद्या होईल कसं असेल कसं चहा पिलो आता आणि जल्लूया होय ज्ञाना. आजीचं ह्यांचं काय चहा पाणी आहे का नाही आम्हाला नाही करायला उगा बघा तुमच्या ह्यानी मी आहे तर करायला का म्हणा हो जा आजीला सांग चला नमस्कार समद्यांना.